सध्या आहे मी माहेरी चिपळूणला आणि पालखी सोहळ्यासाठी पूर्ण माहेरची फॅमिली एकत्र आलेली आहे। गरमी भरपूर आहे। कलिंगडवर ताव मारतायत सगळेजण, कारण जो कोणी मार्केटला जाईल ना येताना कलिंगड आवर्जून घेऊन येत आहेत। अगदी 2 दिवसासाठीच आहोत, 2-3 दिवसासाठी, पण खूप धमाल आणि मजा येणार आहे। कामं पण भरपूर आहेत, क्रिएटिव्ह फॅमिली आहे। आता काय काय क्रिएटिव्हिटी करतोय आम्ही नक्की पहा। पालखीवर जो पासोडा आपण अंतरला जातो त्याच्या जागी ना फुलांची चादर आम्ही अंतरणार आहे आणि गजऱ्यांपासून बनवलेली आहे। कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा। जे कॅमेऱ्यामध्ये पाहून चेहऱ्यावर टॉवेल घेतात त्यांना इग्नोर करा। छान इथे जे चादर तयार झालेली आहे खूप सुंदर झालेली, आणि पालखीवर पण ती खूपच सुंदर दिसत होती। आता चादर तर तयार झाली, हार तयार झालेले आहेत। आता हे सगळे फुलं आणि जे काही गोष्टी आणलेल्या सगळे आम्ही कट करून घेतोय। वेगवेगळे कलर डिवाइड करून घेतलेले आहेत आणि पूर्ण फॅमिली एकत्र असली की मग कामं कशी झटपट होतात। मग कोणतेही कामं ठरवा, एवढी सगळी फुलं ना मार्केट यार्डवरून घेऊन गेलो होतो। त्यामुळे छान छान सगळ्यांनी वेगवेगळे कलर कट करून घेतलेले आहेत आणि फुलं तोडून घेतलेली आहेत। त्याची बनवायची रांगोळी। एका साईडला दोन्हीही काकी स्वयंपाकघरात जेवण बनवतायत आणि स्वयंपाकघराची चांगली जबाबदारी पार पाडतायत। काका दोन्हीही घरासमोर अंगणात झाडं लावायची काम करतायत, कारण पाणी तर रोज मिळतच राहतं। भरपूर पाणी आहे गावी पण। हे आहे घर गावचं माहेरचं। कसं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा।